नमस्कार. मी बघा करायला शेवगे शेंगाची आमटी. बघा आता ही जिरी मोहरीची फोडणी टाकून ह्या शेंगा तेलात परतून घेतल्या त्या. मी आता ही लसूण खोबरं टाकायला लागली. एका हातानं टाकायला येईल ना, छान नाही माझ्याकडं. चांगल्या शेंगा तेलात परतल्या की लगेच शिजते त्या. हे शेंगा आता लसूण खोबरं जर आधी टाकलं तर ह्या शेंगाबरोबर करपून जातं, म्हणून नुसत्या जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि शेंगा नंतर टाकायच्या आणि पुन्हा शेंगाबरोबर असं परतत राहायचं. बघा कसल्या देशी गावाकडच्या शेंगा आहेत ह्या देशी. पटकन ताज्या मंडईत आणून केलेले. हो का, आता असं तेल सुटलं लसूण खोबऱ्याला. हो का, सुटलं तेल. चांगलं लसूण खोबरं परतून घ्यायचं, कलर चेंज होऊस तर. चांगलं आता परतून झालं. शेंगा पण अशा ढिल्या पडल्या. हो का, दाबल्या तर ढिल्या पडते त्या. बघितल्या, दबल्या जाते त्या. आता ह्यात टाकायचं तिखट. झालं मसाला परतून. मसाला लय टाकत नाही. हो का, ही माझं रोहिणी मसाले काळं तिखट आहे. ही कलर लाईटीमुळं, म्हणजे ह्याच्यामुळे मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये चांगला येत नाही कलर चेंज. बघा, एकच चमचा टाकायचं, जास्त नाही टाकायचं. एक चमचा एक हातानं भरून आला नाही, वाटी खाली गेलेली म्हणून मी डबल टाकले. तुम्ही म्हणाल 2 चमचे टाकले नाही. हो का, आता कलर बघा. माझ्या मसाल्याला मीठ नसतं म्हणून मीठ वरून टाकायचं. मीठ 1 चमचा हे असेल तिखट घेतलं तर 1 चमचा मीठ घ्यायचं. हा माझा अंदाज आहे, बरोबर होतं. शेवटी ज्याला कमी लागते जास्त लागते ती त्यांच्या टाकलं. बघा मीठ आता. आता ही थोडंसं भांडं इसळून ह्या भांड्यात थोडं पाणी वतते. एवढं भांडं इसळून एवढ्या भांडं इसळण्यापुरतंच पाणी वतायचं. तीच पाणी पुन्हा इकडं वतायचं. हो का, कोथिंबीर. बघा कशी तरी आली. अजून मला पाणी वतायचे. पाणी जास्त वतल्यावर तर जास्त तरी चांगली येणार. हे शेंगदाण्याचं कूट. बघा, ही माझं 2 चमचे येतं. मी ही 2 चमचे टाकते. बारीक कूट केला म्हणजे भाजी मिळून येते. ही उकळलेलं पाणी उकळलेलं का तर भाज्या मी शक्यतो भाज्याला पाणी गरम करूनच वापरते. का तर भाज्यात चवीला होतात आणि गार पाण्यानं दांडावरून बसते म्हणून. बघा बघा रसा. बघितला रस्सा.
कलर कसा आलाय बघितला. मी ह्यात तरी हळद घातली नाही, काय नाही. मसाल्यात सगळं असतं, हळद ही. आता झाकून ठेवायचे 5 मिनटं. हे उकळलेलं पाणी टाकायचे ह्यात. मी रस्सा करायला लागली. इकडं भात केलाय, चपात्या करायच्या त्या. ही माझी भाजीची रेसिपी, शेवग्याची शेंग. आता जसं जसं उकळेल तशी तरी तरी येणार. बारीक गॅसवर आता 10 मिनटं शिजेपर्यंत, 10 मिनटात शिजती, शिजेपर्यंत ठेवायची. जरा कॅमेरा, मी फक्त बोलूच तर कॅमेरा मी सांगू माझ्याकडं. हाय मैत्रिणींनो, बघितली का माझी भाजी? रोहिणी मसाले नातेपुते मसाल्याची भाजी केली बघा. कशी वाटली माझी भाजी? काय चुकलं असेल तर सांगा, कमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.